नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रात राज्य सरकारनं 10% मराठा आरक्षण घोषित केलं खरं, आणि त्यानंतर हे आरक्षण अपेक्षेप्रमाणे न्यायालयात आव्हान सुद्धा मिळवतं झालेलं आहे। एका बाजूला राज्य सरकारच्या समोर 17,000 पोलिसांच्या भरतीचं आव्हान असताना आणि त्या पोलीस भरतीमध्ये 10% आरक्षण लागू करायचंही आव्हान असताना न्यायालयात गेलेली याचिका ही सुद्धा राज्य सरकारची डोकेदुखी वाढवणारी ठरलेली आहे। राज्य सरकारच्या या आरक्षणात काही तांत्रिक चुका आहेत अशा प्रकारचा दावा याचिकाकर्त्यांनी केलेला आहे। मराठे शैक्षणिक दृष्ट्या आणि त्याचबरोबर सामाजिक दृष्ट्या मागास होऊ शकतात का या संदर्भातलं चिंतन या निमित्तानं अपेक्षित आहे। आत्ताच्या घडीला SEBC म्हणजेच मराठे शैक्षणिक दृष्ट्या आणि त्याचबरोबर ते सामाजिक दृष्ट्याही मागास आहेत असं सांगितलं गेलेलं आहे। SEBC म्हणजेच OBC असतो। प्रचलित भाषेमध्ये आपण सगळेजण SEBCच्या कोट्याला OBC असं समजतो, आणि याच OBC कोट्यामध्ये 10% आरक्षण दिल्यानं राज्यातली आरक्षण मर्यादा सुद्धा वाढलेली आहे। ती आता 62% जाऊन पोहोचली आहे। परिणाम स्वरूप विद्यमान मराठा आरक्षणाच्या समोर दोन आव्हानं आहेत। पहिलं, मराठे सामाजिक मागास आहेत का, आणि दुसरी गोष्ट म्हणजेच महाराष्ट्रात 52% वरून 62% पर्यंत पोहोचलेली आरक्षणाची मर्यादा ही टिकू शकणार आहे का। याच निमित्तानं राज्यात सध्या मराठ्यांच्या कडून पोलीस भरतीच्यासाठी प्रयत्न सुरू असताना मनामध्ये हा सुद्धा संभ्रम आहे की आत्ता मिळालेली नोकरी काही दिवसांनी टिकेल का। याचं कारण असं आहे, पहिल्या सुनावणीच्या दरम्यान विद्यमान परिस्थिती ही पुढील सुनावणी आणि निकालानुरूप राहील असं न्यायालयानं म्हटलेलं आहे। म्हणजेच समजा आज 10% एखाद्याला मराठा कोट्यातून मराठा म्हणून आरक्षणातून नोकरी मिळाली आणि उद्या आरक्षण रद्द झालं तर त्या नोकरीची शाश्वती न्यायालय सुद्धा देत नाही। अशा वेळेला ही नक्की नोकरी मिळणार आहे का, मिळाली तर टिकणार आहे का, या सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी असलेला गंभीर प्रश्न असा आहे की 10% मराठा आरक्षण टिकणार आहे की जाणार आहे। आणि याच निमित्तानं महाराष्ट्रामध्ये सामाजिक आणि राजकीय द्वंद्व पुन्हा एकदा सुरू झालाय। आत्तापर्यंत राज्यामध्ये मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण देण्याची ही तिसरी वेळ आहे। राणे समितीच्याकडून दिलेलं आरक्षण काही पुढे फारसं सरकलं नाही, ते यापेक्षा जास्त होतं। 16% सुमारास दिलेलं आरक्षण पुढे फडणवीसांनी सुद्धा कायम करण्याचा प्रयत्न केला, ते न्यायालयानं 13% आणलं, आणि न्यायालयानं 13% आणलेलं आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं खरं, पण नंतर आलेल्या उद्धव सरकारच्या माध्यमातून या आरक्षणाच्यासाठी आवश्यक तो सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयात पाठपुरावा झाला नाही। परिणाम स्वरूप ते 13% आरक्षण गमावलं गेलं। या 13% आरक्षणाच्या नंतर पुन्हा एकदा मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला, आणि त्याद्वारे आता मराठे 10% आरक्षण मिळवते झालेले आहेत। मराठ्यांना मराठा म्हणून मिळालेलं हे आरक्षण असताना प्राप्त स्थितीत आरक्षण टिकणार की जाणार हा प्रश्न अद्याप तरी अनुत्तरित आहे।